अमरावतीच्या मानखडी परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ एका छोट्याशा घरात राहणारे हे सगळे कुटुंब शहरात हाताला काम मिळेल अन्नपोटाच्या गोळ्याचा गेलेला आवाज हातमजुरीच्या जोरावर कमाई करून परत येईल यासाठी धडपडणारे हे सगळे कुटुंब 2016 मध्ये पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमात याच कुटुंबातील प्रथमेश शगने या चिमुकल्याचा नरबळी देण्याचा किडसवाना प्रकार घडला होता। दैव बलवत्तर म्हणून प्रथमेशने मृत्यूचा पराभव केला, मात्र नरबळीच्या प्रयत्नात त्याचा आवाज कायमचा गेला। या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते। राज्यभर अनेक मोर्चे निघाले होते। तुम्हाला नोकरी देऊ, पुनर्वसन करू आणि प्रथमेशवर उपचार करून त्याला पुन्हा बोलकी करू म्हणणाऱ्या शंकर महाराज आश्रमाने या कुटुंबाला वारेवर सोडले। आजही मन सुन्न करणाऱ्या घटनेची व्यथा सांगताना जन्मदाता माऊलीच्या डोळ्यातून अश्रूचे बांध फुटतात। आता ते असं आहे की हे जे आरोपी आहे तर हे आरोपी अगोदर दाखवलेले आहे प्रथमेशला, तर ते दाखवल्यानंतर त्यांनी नाही म्हटलं त्या आरोपीला। मग आरोपीला नाही म्हटल्यानंतर मग प्रश्नच नाही राहिला। मग आता ह्या आज पेपरमध्ये असं आलं की त्या दोघांना सजा झाली 7 वर्षाची। उपचार सगळेच त्यांनी बंद केले आहे 2 वर्षापासून। माझा मुलगा विरळत पडला आहे। मी सध्या आईच्याच घरी आहे। आम्हाला स्वतःचं घर नाही, काही नाही। मी स्वतः मुलाजवळच आहे। कामधंदे सगळे बंद आहे आमचे। मुलगा माझा नुसतं विरळत पडला आहे, त्याचं ऑपरेशनसुद्धा केलं नाही, त्याचा आवाज गेला आहे। आम्ही खूप गंभीर परिस्थितीमध्ये आहोत। शिक्षण बंद आहे, 4 वर्ष झाले शिक्षण बंद आहे, कारण की त्याच्या गळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला शिक्षण बंदच झालं आहे। त्याचा आवाज गेला आहे, बोलता नाही येत त्याला। सरकारकडून आम्हाला हेच प्रथमेशला न्याय आणि त्याचं शिक्षण, आमची सगळी परिस्थिती, घर नाही, दार नाही, मुलगा अपंग झाला जीवनभराचा, स्वतःचं घर नाही, दार नाही, पूर्ण काम धंदे बंद झाले, सगळं आमचं परिस्थिती एकदम गंभीर होऊन गेली आहे। आम्ही मुलाला सोडून कुठे जाऊ नाही शकत, कामधंदे करू नाही शकत। मग आता आम्ही काय करा? प्रथमेश शगने ही परिस्थिती अतिशय हलाखीची आहे। नरबळी देण्याचा प्रयत्न झालेल्या या घटनेला आधी अपघात दाखवण्याचा प्रयत्न हा शंकर महाराज आश्रम मधील शाळेने केला होता। नंतर या प्रकरण आवाज उठवल्याने प्रथमेशवर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तेही सत्यात उतरले नाही। सध्या हे सगळे कुटुंब अमरावतीच्या मानखडी परिसरातील त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहतात। त्यांची ही परिस्थिती बेताचीच अशा हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबाकडे मात्र आता सर्वांचंच दुर्लक्ष होत आहे। हे आता तो खरं आरोपी असल्यानंतर तो काय आणून राहिले समोर आणि भरतेच लोक दाखवून राहिले, म्हणजे याचा काय तो खरं आरोपी समोर पाहिजे। प्रथम त्याच्यावर काय बोलते काय नाही याचा नाही आम्हाला पाहिजे। प्रथमेशला नाही मिळाला पाहिजे आणि खरं आरोपी सामने आले पाहिजे। हे असं कसं कोणी दाखवीन कोणी काय करून त्याला सजा झाला का? एका ढोर वाचलो आहे का ढोर होय तो की खाल्लं मटण आणि टाकलं घ्या पैसे, असं याचा भाग तर नाहीच आहे। या प्रथमेशला न्याय मिळालाच पाहिजे आणि प्रथमेशचं जो बी आहे चांगलं ते झालंच पाहिजे, नाही तर तुम्हाला कशी शिक्षा मिळत आहे की नाही? मृत्यूशी झुंज देऊन मृत्यूला पराभूत करणारा प्रथमेश आज जरी श्वास घेत असला तरी त्याला होणाऱ्या भयावह वेदना या शब्दात मांडता येत नाही। पोटाच्या गोळ्याचे उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेवून शंकर महाराजांच्या आश्रमात जेथे शिक्षण घ्यायला टाकले त्याच आश्रम शाळेत घडलेल्या या प्रकरणाने त्याचे शिक्षण मात्र कायमचे केले। माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला होता। मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकरणी न्यायालयाने निकाल देत 2 आरोपींना 7 वर्षाची शिक्षा सुनावली आणि या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला। VC न्यूज करता चांदूर रेल्वे येथून शहजाद खान यांचा वृत्तांत।